हॅलो. हॅलो. नमस्कार. हे हा गेलाय जातोय हे दिसतंय, पण त्यांच्यापर्यंत आवाज गेला की नाही कळायला मार्ग नाहीये. जातो ना. हं? जाणार आवाज हे लाईव्ह आले ना. मी येतो लाईव्ह बघतो तुमचं काम. हं. अच्छा, मी सुरू करायला हरकत नाही. प्रशांतजी, सुरू करूया का? अच्छा. नमस्कार. तांत्रिक अडचणींवरती मात करत मी आता आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे. माझ्याकडनं जो विलंब झालेला असेल त्याबद्दल सर्वप्रथम मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. समन्वय प्रतिष्ठान आयोजित संत जनी जनार्दन पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो आहे. त्यासाठी म्हणून या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी आणि डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर हे आमचे जे दोन स्नेही आहेत, यांच्या आग्रहास्तव त्यांच्या आत्मीय आमंत्रणावरूनच मी आपल्या सगळ्यांच्या समोर आत्ता इथं उपस्थित आहे. ही विचारमंथन करणारी व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेचा आज पहिलाच दिवस आहे आणि प्रारंभीच मी आपल्यासमोर एक वेगळा विषय घेऊन उपस्थित झालेलो आहे. आणि तो जो विषय आहे तो म्हणजे नाथपंचक. या नाथपंचकाच्या संदर्भामध्ये फारशी चर्चा मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसत नाही आपल्याला. आणि जी काही झालेली आहे ती थोडीफार अभ्यासाच्या अनुषंगाने झालेली आहे. मला असं आठवतंय की काही वर्षांपूर्वी डॉक्टर पाटांगणकर आणि डॉक्टर वैशाली गोस्वामी यांच्या आग्रहाखातर मी एकदा नाथपंचकावरती बोललेलो होतो आणि त्यानंतरची ही माझी दुसरी वेळ आहे. पण या वेळेला त्याच्यामध्ये काही गोष्टींची भर मात्र निश्चितपणानं पडलेली आहे. हे निश्चितपणानं मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्या विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वीच मी प्रशांत धर्माधिकारी आणि त्यांचं असणारं हे जे समन्वय प्रतिष्ठान आहे यांचं मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन करण्याचं कारण असं आहे की भारतीय संस्कृतीची जी एक महत्ता आहे किंवा भारतीय संस्कृतीची असणारी जी कोणती उंची आहे, ही उंची सर्वसामान्य माणसांपर्यंत जर समजा नेऊन पोचवायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागते. आणि या आधुनिक तंत्रज्ञानाची कास जर समजा आपण धरली तर एकाच वेळेला आपण अनेकांपर्यंत देखील पोहोचू शकतो. हाच एक उदात्त हेतू मनामध्ये ठेवून या प्रतिष्ठानच्या वतीनं अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि त्याच्यामुळेच ते खरं म्हटलं तर अभिनंदनाला पात्र आहेत असं निश्चितपणानं म्हणता येऊ शकेल. भारतीय संस्कृती जी आहे त्या भारतीय संस्कृतीमध्ये आचार्यांची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, समाज सुधारकांची परंपरा आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या विचारवंतांची सुद्धा परंपरा आहे. आणि या सगळ्यांच्या निमित्तानं जर समजा आपण अशाच पद्धतीचा वैचारिक जागर करत राहिलो तर निश्चितपणानं अनेक चांगल्या पद्धतीचा असणारा जो विचार आहे किंवा विचारांचा जो ठेवा आहे तो ठेवा आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकू. आज झालंय असं की माध्यमं खूप वाढलेली आहेत आणि माध्यमं खूप वाढून सुद्धा लोकांपर्यंत जे पोचायला पाहिजे ते मात्र पोचत नाही. अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचता येत नाही अशातला प्रकार नाही. परंतु जो एक विचार जो ठोसपणाने तुमच्या आमच्या जीवनाला आकार देऊ शकतो, जो विचार तुमच्या आमच्या जीवनाला सकारात्मक बनवू शकतो, जो विचार तुमचं आमचं जीवन उन्नत करू शकतो, अशा पद्धतीचा असणारा विचार या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका या
प्रतिष्ठाननं घेतलेली आहे आणि म्हणूनच समन्वय प्रतिष्ठानच्या संदर्भामध्ये मी माझ्या मनामध्ये असणारी जी कृतज्ञता आहे ती अतिशय मनपूर्वकतेने व्यक्त करतो आणि मग मी माझ्या विवेचनाला खरं तर प्रारंभ करतो. माझी थोडीशी अडचण खरं तर अशी झालेली आहे की ज्या वेळेला मला हे सगळं सांगण्यात आलं त्यावेळेला मी अतिशय व्यवस्थित पद्धतीने याच्या अभ्यासाला सुरुवात सुद्धा केली होती, पण या दरम्यानच्या कालखंडामध्ये मला चिकनगुनियाने घेरलं आणि चिकनगुनियाने घेरल्याच्या नंतर आता मला काय करता येईल अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. पण या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत आपल्याला उठून उभं राहायचं असतं. हा धडा ज्या संत परंपरेने आमच्या जीवनामध्ये आम्हाला घालून दिलेला आहे, या संत परंपरेचे जर समजा आपण पाईक असू, या संत परंपरेविषयीची कृतज्ञतेची भावना जर समजा आपल्याला प्रत्यक्षामध्ये व्यक्त करायची असेल तर त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून आज अगदी धाडसीपणानं मी आपल्यासमोर उभा राहिलेलो आहे. उभा राहिलेलो आहे असं म्हणत असताना खरं तर मी बसलेलो आहे याची मला जाणीव आहे, पण संतांच्या विचारांचा हा जागर करण्यासाठी म्हणून मला कुठंतरी एक छोटंसं काम करण्याची संधी मिळते आहे अशा प्रकारचीच भावना माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी अतिशय विनम्रतेने अभिवादन करतो, कारण ही देखील संतांनीच निर्माण करून दिलेली संस्कृती आहे. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचा जर समजा आपण विचार करत गेलो तर आपल्याला निश्चितपणानं असं लक्षामध्ये येतं की ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हा लोकसंवादी असणारा ग्रंथ आहे. प्रतिती विश्रांती देणारा तो ग्रंथ आहे, याच्याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही. पण सगळ्या श्रोत्यांना वंदन केल्याशिवाय ज्ञानदेव कुठेही पुढे जात नाही. सगळ्या आपल्या पूर्व परंपरेला गुरु परंपरेला वंदन करूनच मग ते पुढे जातात आणि श्रोत्यांचा अनुनय करतात असं देखील लक्षामध्ये येईल. आजही इथे आभासी पद्धतीने या दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे आपण अनेक जण इथं उपस्थित असाल आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना सगळ्या श्रोतृवर्गाला मी अतिशय मनपूर्वक अभिवादन करतो, नमस्कार करतो, वंदन करतो आणि त्याच्यानंतर मी आता बोलायला सुरुवात करतो. संत एकनाथ आणि नाथ पंचक असा खरं म्हटलं तर असणारा विषय आहे आणि या नाथ पंचकाचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या पातळीवरती करणार आहोत. म्हणजे मी माझ्या पातळीवरून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सांगत असताना मी कोणीतरी फार मोठा महान अभ्यासक वगैरे आहे अशा प्रकारची कोणतीही भावना माझ्या मनामध्ये नाही. हे सगळं काही सांगत असताना आपलीच असणारी परंपरा जी कदाचित विस्मृतीच्या गर्तेत गेलेली आहे, कदाचित ही आपलीच असणारी परंपरा ज्या परंपरेपासून आपण काहीसे दूर भटकत गेलेलो आहोत, किंवा हीच ती परंपरा आहे की ज्या परंपरेने आपल्याला काही एक वैचारिक अशा पद्धतीचं अधिष्ठान दिलेलं आहे आणि त्या अधिष्ठानापासून मात्र आम्ही काहीसे दूर गेलेलो आहेत की काय अशा प्रकारची शंका मनामध्ये उपस्थित होत आहे. अशा कालखंडामध्ये मी फक्त एक संवाद ज्ञानदेवांच्याच शब्दात सांगायचं तर ये हृदयीचे ते हृदयी घातले, या प्रकारची जी कोणती भावना ज्ञानदेवांच्या मनामध्ये असेल त्याच प्रकारची भावना माझ्यासुद्धा मनामध्ये निश्चितपणाने आहे. हेही मी आपल्याला अतिशय नम्रपणाने सांगू इच्छितो. मराठी संत परंपरेमध्ये नव्हे तर भारतीय संस्कृतीमध्ये खरं सांगायचं तर पंचक ही जी संकल्पना आहे ही संकल्पना अजिबातच नवीन असणारी संकल्पना नाही. म्हणजे आपल्याकडे बोलत असताना असं म्हटलं जातं ज्ञानेश्वर पंचक आहे, एकनाथ पंचक आहे, दास पंचायतन आहे. याच्यामधला पंचक, याच्यामधला 5 हा जो आकडा आहे हा आकडा आपल्यासाठी म्हणून नवा नाहीये, कारण या संज्ञा आपल्याकडे रूढ झालेल्या आहे. अगदी वैदिक वाङ्मयामध्ये सुद्धा पंचक या शब्दाचा उपयोग केलेला आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. हा उपयोग का बरं करण्यात आलेला होता तर याच्यामध्ये मी 5 जणांची नावं सांगतो आपल्याला. यदू, तुर्वश, द्रैहू, अनु आणि पुरु हे ते 5 ज्ञानवंत पुरुष आहेत आणि हे जे ज्ञानवंत पुरुष आहेत यांच्या एकत्रित समूहावरून आपल्याकडे पंचक ही जी संकल्पना आहे ती रूढ झालेली आहे, ती पुढे आलेली आहे. 5 हा आकडा तसा सर्वार्थाने महत्त्वाचा आहे हे आपण सगळेजण जाणता. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांना आपल्याकडे विशेष स्थान आहे.
महाभारताचा जर समजा आपण संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला तर तिथं देखील आपल्याला हे लक्षामध्ये येऊ शकेल की देवी, विष्णू, शिव, सूर्य आणि गणेश या 5 देवतांच्या उपासना पंथांचे वेगळेपण दूर करून व्यासांनी त्यांचा समन्वय घडवून आणला. ही जी समन्वयाची म्हणजे पंचक ही जी संकल्पना आहे ती समन्वयाशी निगडीत आहे हे आम्हाला विसरता येत नाही. भारतीय परंपरेमध्ये या सगळ्या संकल्पनेला स्वतंत्र अशा प्रकारचा अर्थ आहे. महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत जे वेगवेगळे धर्मसंप्रदाय आपल्याला आढळतात या सगळ्या धर्मसंप्रदायामध्ये संत सत्पुरुषांची असणारी पंचायतनं सुद्धा प्रसिद्ध आहेत. अगदी महानुभाव पंथासारखा असणारा दुसरा संप्रदाय जरी विचारात घेतला, केवळ वारकरीच असं नाही, तर महानुभाव पंथां या संप्रदायामध्ये सुद्धा पंचकृष्ण ही संकल्पना आहे. ही संकल्पनाच महत्त्वाची मानली जाते. हे सगळं सोडून सुद्धा आपण असा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, तुकाराम असतील आणि रामदास असतील, हे संत कवींचं असणारं पंचक आहे असंच मानलं जातं. भक्ती संप्रदायाचा विचार करत असताना सुद्धा 5 भक्ती संप्रदाय असं म्हणण्याची पद्धत आहे किंवा उपासना पंथांचा विचार करत असताना देखील 5 उपासना पंथ अशाच पद्धतीचा शब्द प्रयोग देखील केला जातो. पण हे केवळ त्याच कालखंडामध्ये होतं असं नाही. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की ज्या वेळेला ब्रिटिश आपल्याकडे आले त्याच्यानंतर आपल्याकडे मराठी कवितेची जी परंपरा सुरू झालेली आहे त्या कवितेच्या परंपरेमध्ये सुद्धा आधुनिक कवी पंचक असाच एक शब्द प्रयोग केला जातो. केशवसूत आणि त्यांचे समकालीन असणारे जे जे कोणकोणते वेगवेगळे लोक आहेत त्यांचे असणारे जे महत्त्वाचे कवी आहेत या कवींना एकत्रित घेऊन आधुनिक कवी पंचक अशी देखील संज्ञा दिली जाते असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येतं. पण आपल्याला जो विचार करायचा आहे तो नाथ पंचकाचा विचार करायचा आहे. आता मी माझ्या मूळ मुद्द्यावरती येतो की ज्या नाथपंचकाचा आपल्याला विचार करायचा आहे त्या नाथपंचकामध्ये रामा जनार्दन, जनी जनार्दन, विठा रेणुकानंद, दासोपंत आणि स्वतः संत एकनाथ या सत्पुरुषांचा असणारा जो एकत्रित समूह आहे त्याला एकनाथ पंचक असं संबोधलं जातं. नाथपंचकाचा कालखंड जर समजा आपण पाहिला तर हा कालखंड सर्वसाधारणपणाने इसवी सन 1500 ते 1630 म्हणजे असा जवळपास 125 वर्षांचा कालखंड आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातनं जर समजा आपण विचार केला तर विजयनगरचं असणारं जे हिंदू साम्राज्य आहे त्याचा झालेला अस्त आणि बहामनी राज्याचा झालेला उदय, निजामशाहीचा विकास आणि निजामशाहीचा ऱ्हास या काळाशी निगडीत असणारा जो भाग आहे तो भाग नाथपंचकाशी संबंधित आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्हाला नाथपंचकाचा विचार करायचा असतो तो नाथपंचकाचा विचार करत असताना या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवरती आम्हाला या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व लोकांनी केलेलं काम, या संत सत्पुरुषांनी केलेलं जे कोणतं काम आहे ते काम किती महत्त्वाचं आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातनं ते का बरं महत्त्वाचं ठरतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्याला निश्चितपणानं करायचा आहे. हा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करणार आहे. तो खूप विस्तारानं मी काही बोलणार आहे अशातला काही प्रकार नाही. पण जे काही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातून या पंचकाची ओळख आपल्याला व्हावी, त्यातून ही पंचक नावाची संकल्पना का महत्त्वाची आहे हे देखील लक्षात यावं अशा प्रकारची भूमिका मात्र मी माझ्या मनासमोर ठेवलेली आहे. ज्या कालखंडामध्ये हे पंचक अस्तित्वामध्ये होतं त्या कालखंडामध्ये असणारी जी सामाजिक परिस्थिती होती ती पूर्णपणाने वेगळी होती. म्हणजे त्या कालखंडामध्ये पारतंत्र्य होतं, त्या कालखंडामध्ये हिंदूंची धर्मांतर केली जात होती. कितीतरी वेळेला मूर्तीभंजनाचे जे प्रकार आहेत ते त्या कालखंडामध्ये घडत होते आणि तिचं असणारं साम्राज्य भोवताली होतं, अत्याचार होत होते, दुष्काळ पडत होते आणि या सगळ्या गोष्टी अवतीभोवती असताना या पंचकामध्ये असणारे जे सत्पुरुष आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी होते हे वेगवेगळ्या ठिकाणी असणारे सत्पुरुष आपापल्या पातळीवरती समाजामध्ये काही एक जागृती घडवण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं टाकत होते असं आपल्याला म्हणता येईल.
उच्चवर्णीयांची त्या कालखंडातली स्थिती जर समजा आपण बघितली तर असं लक्षामध्ये येतं की उच्चवर्णीयांची जाचक असणारी कर्मठ बंधनं सुद्धा होती. उच्चवर्णीय फार वेगळ्या पद्धतीने म्हणायला उच्चवर्णीय होते, परंतु तरी देखील त्यांची असणारी कोणती जी जाचक अशा प्रकारची कर्मकांडाची बंधनं होती, ती बंधनं ही आपल्याच भोवतालच्या असणाऱ्या समाजाच्या भोवती पाश आवळण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या भोवती असणारे जे कोणते त्या कालखंडातले क्षत्रिय होते, हे क्षत्रिय त्यांची असणारी जी स्वार्थांत वृत्ती होती ती सुद्धा बोकाळलेली होती. वैश्य आणि शूद्र हे जे त्या कालखंडामध्ये अस्तित्वामध्ये होते, त्यांच्या सत्यासत्यतेविषयी संभ्रमावस्था त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. तळागाळामध्ये असणारे जे शूद्रातिशूद्र होते ते तर बिचारे सैरबैर झालेले होते, कारण समाजाच्या वरच्या स्तरामध्ये असणारी जी मंडळी होती तीच जर संभ्रमावस्थेमध्ये आहेत, तर अशा वेळेला ही अगदी तळाशी असणारी जी मंडळी होती, या तळाच्या मंडळींनी करायचं काय, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो. आपण संत एकनाथांचं उदाहरण जरी समजा घेतलं तरी देखील आपल्याला हे लक्षामध्ये की नाथांना भारूड रचनेची गरज का बरं भासली. नाथ सर्वसामान्य माणसाच्या भाषेमध्ये का बरं बोलत होते. म्हणजे खरं सांगायचं तर चतुश्लोकी भागवतासारखा तत्वज्ञानाशी निगडीत असणारा एखादा ग्रंथ, एकनाथी भागवतासारखा असणारा ग्रंथ, जो ग्रंथ लोकांना सांगावा अशी पात्रता ज्याच्याकडे आहे, असे असणारे जे संत एकनाथ आहेत ते सामान्यांतल्या सामान्य लोकांच्या भाषेमध्ये का बरं बोलत होते. याचं कारण असं होतं की समाजाच्या तळागाळामध्ये जे सैरबैर झालेले लोक होते, त्या लोकांच्या मनामध्ये खरा धर्म कोणता आहे हे जसं जागृत करायचं, तसं भोवतालची असणारी जी कोणती परिस्थिती आहे, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. हे सगळं त्यांच्या मनामध्ये निर्माण करावं, त्यांच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवावं, अशा प्रकारची भूमिका होती. खरं म्हटलं तर कालावधी असा होता, म्हणजे नाथांचा कालावधी सगळ्यात वाईट असणारा कालावधी. ज्ञानेश्वर नामदेव होते त्यावेळेला यादवांचं राज्य होतं, म्हणजे आपली माणसं कुठेतरी राज्याशी संबंधित होती. तुकाराम रामदास ज्या वेळेला होते त्यावेळेला स्वराज्याची धामधूम चाललेली होती. नाथांचा कालखंड जर समजा आपण बघितला तर तो बहामनी राजवटीचा कालखंड आहे, पारतंत्र्य आहे पूर्णपणाने. आणि म्हणून आपल्याला असं लक्षामध्ये येईल की नाथ कधीही फटकळपणाने मोठ्या प्रमाणात बोलत नाहीत. नाथ बोलतात ते संयमाने बोलतात. नाथांना आजही आम्ही शांती ब्रह्माचा शब्दप्रयोग करतो, याचं कारण सुद्धा ते आहे, कारण त्यांनी त्यांची स्वीकारलेली जी भूमिका होती ती समन्वयाची होती. पारतंत्र्य भोवती असताना आपल्या भोवतालच्या लोकांच्या मनामध्ये नवविचारांचं स्फुल्लिंग चेतवायचं, अशा प्रकारची भूमिका नाथांनी घेतलेली होती. आणि त्या दृष्टिकोनातनं जर समजा मूल्यमापन केलं तर नाथांचे असणारी जी समाजसन्मुख दृष्टी आहे, नाथांची असणारी कल्याणकारी असणारी जी दृष्टी आहे, ती दृष्टी किती महत्त्वाची आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. जोपर्यंत आपण काळाचा गानोसा घेत नाही, जोपर्यंत या काळाच्या पार्श्वभूमीवरती नाथांचा किंवा नाथपंचकाचा विचार करत नाही, तोपर्यंत त्याचं महत्त्व आपल्याला लक्षात घेता येत नाही. या सगळ्या नाथपंचकामध्ये असणाऱ्या लोकांनी, नाथांसह दासोपंतांसह या सगळ्या जणांनी, ज्या जनी जनार्दनांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण बोलतो त्यांच्यासह, विठा रेणुकानंदांसह जर समजा आपण विचार केला तर असं लक्षामध्ये येईल की ही जी सगळी मंडळी होती, या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये नाथांनी एक विचारांचं स्फुल्लिंग चेतवलेलं होतं. आणि या सगळ्या लोकांनी समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या भोवताली असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक नव्या विचारांचा आरंभ करून देण्याचा प्रयत्न करायला प्रारंभ केलेला होता. हे केवळ अध्यात्माशीच निगडीत होतं असं नाही, हे तुमच्या माझ्या म्हणजे तत्कालीन असणाऱ्या मराठी माणसाच्या जगण्याशी संबंधित असणारी ही गोष्ट होती, त्याच्याशी संबंधित असणारा हा भाग होता, असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. जे भोवतालच्या लोकांची ही अवस्था होती. स्त्रियांचं तर काय प्रश्न विचारण्याचं काही कारणच नाही, त्या तर बिचाऱ्या माझघरामध्येच डांबलेल्या होत्या, त्या आजही तशाही डांबलेल्या आहेतच. आज काही प्रमाणात का होईना पण मुक्त झालेल्या आहेत, पण त्या कालखंडामध्ये मात्र त्या डांबलेल्याच अवस्थेमध्ये होत्या. आणि अशा वेळेला यातून मार्ग काढण्याचं जे आव्हान होतं, ते आव्हान स्वीकारणारी जी कोणती मंडळी होती
ती संत परंपरेतली मंडळी होती, ज्यांना आम्ही अध्यात्म धर्म यांच्याशी मोठ्या प्रमाणात निगडीत करून टाकतो. ते धर्माशी संबंधित नव्हते का? जरूर होते. ते परमार्थ प्रमाण विचार मांडत नव्हते का? जरूर मांडत होते. पण त्याही पेक्षा काकणभर का होईना अधिक या समाजाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारची असणारी जी भूमिका होती, ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असणारी भूमिका या सगळ्यांनी स्वीकारलेली होती असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणूनच या सगळ्या संत परंपरेने आम्हाला घालून दिलेला, आम्हाला दाखवून दिलेला जो प्रबोधनाचा मार्ग होता, म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या लोकांच्या समोर जो प्रबोधनाचा मार्ग जो आहे तो किती महत्त्वाचा होता हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. धर्मसंकीर्तनाचं माध्यम त्यांनी स्वीकारलेलं होतं. जनजागरणाची असणारी जी मोहीम होती ती मोहीम राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. हे समाज प्रबोधन होतं का? एका अर्थाने म्हटलं तर नव्हतं, ते धर्मप्रबोधन होतं. आणि हे जे धर्मप्रबोधन होतं, हे धर्मप्रबोधन करण्याची गरज होती, कारण सर्वसामान्य माणूस जो होता तो धर्माधिष्ठित होता. आणि हवालदिल झालेला हा जो समाज आहे, या समाजाचं संघटन जर समजा आपल्याला बांधायचं असेल तर धर्माच्या माध्यमातून ते बांधता येऊ शकतं. तो प्रयत्न संत परंपरेने केलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. लोकजागरणाचे असणारे त्यांचे हे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. अगतिक असणाऱ्या समाजाला दिशा देण्याचं काम या नाथांनी आणि त्यांच्या समकालीन असणाऱ्या या नाथपंचकांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला या नाथपंचकाचा विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. पण हे सगळं काही करण्यापूर्वी मी अतिशय नम्रपणाने सांगतो की संत साहित्याचा अभ्यास तर मी सुद्धा करतो, परंतु हे सगळं काही करत असताना वेगवेगळ्या संतांना वेगवेगळ्या पद्धतीचं महत्त्व देण्याचा प्रयत्न आम्ही अभ्यासक करत असतो. याला दोषी मी सुद्धा आहे हे निश्चितपणाने. परंतु नाथपंचकामध्ये असणारे असे जे छोटे छोटे म्हणून ओळखले गेलेले आहेत किंवा ज्यांचं महान कार्य असून देखील जे लोकांच्या समोर आलेले नाहीये, अशा लोकांचं असणारे जे काम आहे हे काम आम्ही विचारात घेतलं नाही आणि नकळतपणाने आम्ही त्यांची उपेक्षाच केलेली आहे. नाथपंचकाच्या संदर्भामध्ये असणारा त्यांचा जो विचार आहे, हा विचार नेमका काय होता, ते काय सांगू पाहत होते, त्यांच्या विचारांमध्ये काही एक वेगळ्या कोणत्या गोष्टी होत्या का, हे काही एक थोडक्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न आपल्यासमोर करतोय. आणि म्हणून नाथपंचकामध्ये असणारे जे पहिले संत सत्पुरुष आहेत ज्यांचं नाव आहे रामा जनार्दन. रामा जनार्दन हे एकनाथांचे गुरुबंधू म्हणून ज्ञात आहे. हे त्यांच्याविषयीची अधिकृत माहिती फारशी उपलब्ध होत नाहीत, पण ते 40 गावच्या परिसरामधले आहेत असं मात्र सांगता येतं. 1588 ते 1648 हा त्यांच्या जीवन कर्तृत्वाचा असणारा कालखंड होता. नाथांप्रमाणे त्यांनी देखील जनार्दन स्वामींचं शिष्यत्व स्वीकारलेलं होतं. गुरु जनार्दन जे होते त्यांनी त्यांची देशपांडेपणाची जी वृत्ती होती ती त्यांनी रामा जनार्दनांना बहाल केलेली होती. नाथपंचकामध्ये असणारे जे रामा जनार्दन आहेत त्यांचं स्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. आरती ज्ञानराजा महकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा, ही घराघरामध्ये प्रचलित असलेली आणि वारकऱ्यांच्या हृदयाशी निगडीत असणारी, हृदयात स्थान मिळवलेली ही जी काही आरती आहे ज्ञानदेवांची, ती आरती रामा जनार्दनांची असणारी प्रसिद्ध रचना आहे. ज्ञानदेवांचं जे जीवनकार्य आहे ते अवघ्या 2 चरणांमध्ये सांगण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दांमध्ये होतं हे आपल्याला सहज लक्षामध्ये येईल. काय होतं ज्ञानदेवांचं जीवनकार्य हे सांगत असताना त्यांनी फक्त 2 चरणं लिहिलेली आहेत. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. जे 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 गुह्य आहे ते सगळंच्या सगळं प्रकट केलं आणि लोकांच्या समोर मांडलं. जे तत्वज्ञान होतं ते सगळं तत्वज्ञान संस्कृतमध्ये बंदिस्त होतं आणि सर्वसामान्य माणूस मात्र प्राकृत मराठी बोलत होत्या. ज्ञानदेवांनी गीतेच्या मध्ये असणारं ते तत्वज्ञान आहे, संस्कृतमध्ये असणारं जे तत्वज्ञान आहे ते गुह्य आहे, जे गुप्त आहे, जे लोकांना माहीत नाहीये, ते प्रकट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानदेवांनी केलेलं आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. संपूर्ण विश्वाला जागृतीचा असणारा हा संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणजे ज्ञानदेवांचं कर्तृत्व अवघ्या 2 चरणांमध्ये
उभं करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या लेखनामधनं प्रकट झालेले ते नाथ पंचकामध्ये असणारे रामा जनार्दन हे आहेत. हे आम्हाला विसरून चालणार नाही. आपल्या गुरुची आरती सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. ती देखील तेवढीच ताकदीची असणारी, अर्थघन असणारी आणि लक्षणीय ठरणारी अशा प्रकारची ती आरती आहे. हे असं आपल्याला ती आरती वाचल्यानंतर लक्षामध्ये येऊ शकतं. रामा जनार्दनांच्या संदर्भामध्ये फारशी माहिती न मिळणं, रामा जनार्दनच काय, मध्ययुगीन कालखंडामध्ये असे अनेक दुबे आपल्याला सापडतील की ज्यांच्याविषयीची पुरेशी माहिती आजही अनेक अभ्यासकांच्या समोर सुद्धा नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे कुठे ना कुठेतरी दडलेलं आहे. हे आमच्यापर्यंत येऊन पोचत नाहीये, उपलब्ध ते झालेलं नाहीये असं देखील लक्षामध्ये येऊ शकतं. रामा जनार्दन जे होते ते विठ्ठलाचे भक्त होते आणि विठ्ठलोपासक सुद्धा होते. भक्तीचं एक साधन म्हणून त्यांनी कवितांची रचना केलेली आहे असं म्हणता येतं. त्यांची रचना जर समजा आपण बघायला लागलो तर त्यामध्ये गुरुभक्तीला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. अद्वैत विचारांचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. ईश्वराच्या प्रती असणारी जी गाढ निष्ठा आहे ती त्यांच्या रचनेमध्ये आपल्याला जाणवते. ज्ञानदेवांविषयीचं असणारं प्रेम तर त्यांच्या आरतीबंद प्रकट झालेलं आहेतच. त्याचबरोबर जनजागरणाविषयी त्यांच्याही मनामध्ये असणारी जी आत्मीयता होती ती आत्मीयता त्यांच्या प्रत्यक्ष वृत्तीमध्ये, त्यांच्या बोलाचालनीमध्ये सुद्धा होत होती. हे सगळी गुणवैशिष्ट्ये जर समजा आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं म्हणता येतं की नाथ विचारांशी असणारा जो त्यांचा ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध त्यांच्या या लेखनामधनं निश्चितपणानं व्यक्त होतो. नाथ पंचकामध्ये असणारे एक महत्त्वाचे संत सत्पुरुष म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतरचे येणारे जे दुसरे नाथ पंचकामध्ये असणारे संत सत्पुरुष आहेत ते आहेत जनी जनार्दन, ज्यांच्या निमित्तानं खरं म्हटलं तर आपण हा जागर करीत आहोत आणि ज्यांच्या निमित्ताने हा जागर केला जात आहे ते जनी जनार्दन जे आहेत. त्या जनी जनार्दनांच्या असणाऱ्या ज्या रचना आहेत त्या रचना सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या रचना आहेत. जनी जनार्दन मूळचे बीडचे आहेत. 1520 ते 1601 हा जनी जनार्दनांचा असणारा कालखंड आहे. पारंपरिक संस्कारांमधनं त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. हे निश्चित आहे की ते वृत्तीने धार्मिक होते, पारमार्थिक होते, पण त्याच्याबरोबर ते सत्वसंपन्न सत्पुरुष म्हणून सुद्धा होते. ही त्यांची जी सत्वसंपन्नता आहे ती त्यांच्या लेखनामधनं, त्यांच्या शब्दांमधनं सुद्धा प्रकट झालेली आहे. जनी जनार्दनांचे असणारे जे वडील आहेत ते निजामशाहीमध्ये कमावीसदार म्हणून कार्यरत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी सुद्धा त्यांनी सांभाळलेली आहे. आपल्याला इथे लक्षामध्ये येईल की एखाद्या ठिकाणी नोकरी करणं, राजसत्तेमध्ये स्वतःला सहभागी करून घेणं, पोटा पाण्यासाठी म्हणून तो व्यवसाय स्वीकारणं, त्या पद्धतीचं काम करणं आणि तरीही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जी आहे त्या मांदियाळीमध्ये सामील होणं, अशा प्रकारचं काम मध्ययुगीन कालखंडातल्या अनेकांनीच केलेलं आहे. जनी जनार्दन हे त्यापैकी असणारे एक होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. एक प्रसंग तो सांगितला जातो, तो खरं म्हटलं तर आणखीन 1-2 जणांच्या संदर्भामध्ये सांगितला जातो. जसं दामाजी पंतांच्या संदर्भात सांगितला जात होतो. त्या कालखंडामध्ये दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ पडल्यानंतर यांनी करावं काय, तर ताब्यामध्ये असणारी आपल्या हातामध्ये जी कोणती सत्ता होती त्या सत्तेचा वापर कशासाठी केला जातो हे आजच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे. जनी जनार्दनांनी आपल्या सत्तेचा वापर धान्याची कोठार उपासमारीमध्ये तडफडत असणाऱ्या लोकांसाठी म्हणून ती गोदामं खुली करण्याचं काम केलं आणि त्यांच्या पोटामध्ये प्रदीप्त झालेला जो अग्नी होता तो शमवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे स्वतःचं घर भरणारे शासकीय अधिकारी असतील किंवा शासक असतील ते एका बाजूला आणि धर्म हे धर्माचे कोणीतरी पुरस्कर्ते आहेत असे म्हणणारे जे लोकांच्यासाठी सर्वसामान्य माणसांसाठी म्हणून आपल्याला काहीतरी करायचं आहे अशा प्रकारची भूमिका मांडणारे जनी जनार्दन आहेत. म्हणजे हा दुष्काळाचा असणारा जो प्रसंग होता त्याच्यामध्ये त्यांनी ज्या वेळेला ही कोठार खुली केलेली होती याच कारणास्तव जावं लागलं. बादशाहच्या रोषाला सामोरे गेल्याच्या नंतर त्यांच्यावर हत्तीच्या पायी
तुडवलं जाईल अशा पद्धतीची शिक्षा एक त्यांना फरमावण्यात आलेली होती. पण त्यातून ते आश्चर्यकारकरित्या बचावले. आपल्याकडे चमत्कार मोठ्या प्रमाणामध्ये होतात, त्याच्यामुळे या चमत्काराकडे सुद्धा मी बाजूला जातो. या चमत्कारापासून सुद्धा आपण बाजूला जाऊया. पण या घटनेने त्यांच्या मनावरती अनेक गोष्टी कोरल्या गेल्यात. ते अंतर्मुख झाले, ते संन्यस्त झाले, ते काशी क्षेत्री गेले. 12 वर्षाची कठोर परिश्रम, कठोर तपस्या त्यांनी केली आणि त्याच्यानंतर असं सांगितलं जातं की त्यांना गणेशाचा असणारा साक्षात्कार झाला. नाथपंचकामध्ये असणारे जनी जनार्दन हे खरं म्हटलं तर एक ज्येष्ठ गाणपत्य होते, हे आम्हाला विसरता येत नाही. त्यांचं उपासना दैवत जर समजा आपण पाहिलं तर ते आहे आदिनाथ. आदिनाथ, कंथडीनाथ, धोंडीराज, जनार्दन स्वामी ही जनी जनार्दन यांची असणारी गुरु परंपरा आहे. या गुरु परंपरेचा निर्देश करण्याचं कारण असं आहे की हे नाथपंचकामध्ये असणारे जे सगळे संत सत्पुरुष आहेत, या सगळ्या संत सत्पुरुषांनी आपापलं असणारं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताची उपासना केलेली दिसते. आणि काही जणांच्यामध्ये साम्य असेल, पण काही जणांच्यामध्ये फरक आहे त्यांच्या उपास्य दैवतेमध्ये आणि त्यांची जी आचरणाची पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे नाथ संप्रदायाच्या अंतर्गत येणाऱ्या आनंद संप्रदायाशी ते संबंधित होते आणि त्याच्या बरोबरीला नाथांप्रमाणेच समन्वयवादी आणि समाज सन्मुख अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व होतं, हे व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांची शिष्य परंपरा देखील बरीचशी मोठी आहे. नारायण हा त्यांचा मुलगा, काही गोष्टीच फक्त मी सूचित करतोय. नारायण हा त्यांचा मुलगा, त्यांना 5 नातू होते आणि त्या 5ांचे अंगण ते म्हणजे बीडमध्ये असणारं पाटांगण. हे पाटांगण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. किंबहुना ते प्रसिद्ध आहेच. जे मराठवाड्यामध्ये गादीची परंपरा आहे, तशी जनी जनार्दनांची असणारी जी गादी आहे ती आपल्याला बीड पाटांगणमध्ये पाहायला मिळते. जनी जनार्दनांनी केलेली जी कोणती रचना आहे, ही रचना विपुल नसली तरी ती अत्यल्प सुद्धा निश्चितपणाने नाहीये. त्यांनी केलेली रचना जर समजा पाहिला, आम्ही अभ्यासक म्हणून ज्या वेळेला त्याचा विचार करतो त्यावेळेला त्याच्या रचनेमध्ये असणारी जी कोणती विविधता आहे ती विविधता सुद्धा लक्षामध्ये येते. म्हणजे त्यांच्या काही ग्रंथांची नावं सांगतो. निर्विकल्प, जानकी संवर, चौरिकलीला हे त्यांचे असणारी महत्त्वाचे ग्रंथ आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी काही स्फुट रचना सुद्धा केलेल्या आहेत. निर्विकल्प नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे तो तत्व विवरण करणारा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जनामध्ये जनार्दन अशा पद्धतीचा उल्लेख करून ठेवलेला आहे. आता नाथांच्या रचना आणि यांच्या रचना जर समजा आपण बघायला गेलो तर जनी जनार्दन लोकांमध्येच नरामध्ये नारायण पाहण्याची जी भूमिका आहे ती भूमिका जशी नाथांची आपल्याला दिसते तशीच ती जनी जनार्दनांची सुद्धा दिसते. याच्यावरून नाथांचा त्यांच्यावरती असणारा जो कोणता प्रभाव आहे तो देखील आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतो. नाथांनी लिहिलेले जे रुक्मिणी स्वयंवर नावाचे जे ग्रंथ आहे, या ग्रंथाचा परिणाम, या ग्रंथाचा असणारा जो प्रभाव आहे हे सांगणारा त्यांचा असणारा जो दुसरा महत्त्वाचा ग्रंथ कोणता असेल तर तो म्हणजे जानकी संवर या नावाचा ग्रंथ आहे. जानकी संवर हे जनी जनार्दनांचं असणारं आख्यान काव्य आहे. रामसीतेवरती मराठी सारस्वतातील हे पहिलं मराठी स्वयंवर काव्य आहे. राम आणि सीतेच्या निमित्तानं लिहिलं गेलेलं पहिलं मराठीतलं काव्य जर समजा कोणतं असेल तर ते म्हणजे जानकी स्वयंवर आहे. याची रचना जनी जनार्दन यांनी केलेली आहे, किंबहुना याच नावाने ते परिचित देखील आहे. समकालीन सांस्कृतिक स्थितीगतीचं दर्शन सुद्धा आपल्याला या त्यांच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. श्रीकृष्णाच्या असणाऱ्या ज्या लीळा आहेत, श्रीकृष्णाचं असणारं जे बालपणीचं चौर्य कर्म आहे, त्या ज्या कोणत्या त्याच्या बाललीला आहेत त्यांचा वर्णन करणारा जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे चौरिकलीला. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की ज्या वेळेला जनी जनार्दनांसारखे संत सत्पुरुष अशा प्रकारचं लेखन करतात त्यावेळेला इथे असणारा समाज, या समाजाच्या मनामध्ये असणाऱ्या धारणा, इथे असणारी अध्यात्माची जी बाजू आहे ती बाजू भक्कम करणाऱ्या घटना, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा
कथांमध्ये आपल्याला सापडतात, त्या सगळ्या कथांना आपल्या लेखनाचा विषय त्यांनी बनवलं आणि समाजसन्मुख भूमिकेतनं त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं बघत असताना जनी जनार्दनांचं असणारं लौकिक आणि अलौकिक अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचं दर्शन आपल्याला त्याच्यामध्ये घडतं. जनी जनार्दनांनी केवळ या ग्रंथरचनाच केल्यात असं नाहीये, तर त्यांनी केलेली जी स्फुटरचना आहे, ही स्फुटरचना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. कितीतरी गवळणी त्यांनी लिहिलेल्या आहेत, आरत्या लिहिलेल्या आहेत, त्यांनी भारुडं सुद्धा लिहिलेली आहे, काही हिंदी रचना सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत, त्यांच्या नावावरती आहेत आणि त्यातून त्यांची असणारी जी समन्वयाची जी भूमिका आहे ती आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. म्हणजे जनी जनार्दनांच्या पदरचनेच्या संदर्भामध्ये मराठीमध्ये असणारे ज्येष्ठ अभ्यासक न. शे. पोहनेरकर यांनी त्यांचे काही अभंग दिलेले आहेत. 16 पदं आहेत ती. ही 16 पदं ती कुतूहलपर अभंग या नावाने परिचित आहे. चपळगावकरांनी सुद्धा या संदर्भामध्ये 15 पदांचा उल्लेख केलेला आहे. ही जनी जनार्दनांची असणारी पदरचना आहे. जैसे वच्छ घरी चिंतित धेनू तैसे माने मज तुझ लागी. अशा पद्धतीची असणारी अतिशय सुलभ प्रासादिक अशा प्रकारची रचना जनी जनार्दन करतात आणि सर्वसामान्यांच्या विषयी असणारा जो कळवळा आहे तो कळवळा सुद्धा त्यांच्या त्या लेखनामधनं त्यांच्या त्या कवितेमधनं प्रतिबिंबित होतो असं आपल्याला लक्षामध्ये येईल. एकूणच जर समजा विचार केला तर संत एकनाथ आणि जनी जनार्दन यांचा असणारा जो ऋणानुबंध आहे हा ऋणानुबंध इथे स्पष्ट होऊ शकतो. तिसरे जे संत सत्पुरुष आहेत ज्यांचं नाव आहे विठा रेणुकानंदन, या विठा रेणुकानंदनांविषयी सुद्धा फार काही माहिती मिळते अशातला काही प्रकार नाही. नाथपंचकामध्ये विठा रेणुकानंदन जे आहेत यांची गादी सुद्धा मराठवाड्यामध्येच आहे. मराठवाड्यामध्ये गोलटगाव नावाचं गाव आहे. या गोलटगाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये करमाड नावाचं एक ठिकाण आहे. या करमाडच्या जवळ असणारं हे ठिकाण आहे. नाथ समकालीन असणारे जे विठा रेणुकानंदन आहेत हे विठा रेणुकानंदन मूळचे या गोलटगावचे नाहीत. हे जे विठा रेणुकानंदन आहेत ते अहमदनगरपासून 15 किलोमीटर अंतरावरती असणारं अकोळनेर नावाचं जे गाव आहे त्या अकोळनेर नावाचे आहेत. म्हणजे मूळचे ते अकोळनेरचे आहेत आणि ते बडवे घराण्यातले आहेत. म्हणजे मी ज्या घराण्यामधला आहे त्याला अनुलक्षून असल्या कारणाने मी हे सांगतोय मुद्दामून की या घराण्यामध्ये 3 पात्या होत्या. पात्या या शब्दाचा अर्थ शाखा असा आहे. ब्रँच म्हणजे थोरली पाती, मधली पाती, धाकटी पाती. बडव्यांच्या थोरल्या पातीमध्ये असणारे हे सद्गृहस्थ, हे संत सत्पुरुष आणि विठ्ठल मनोहर बडवे हे या मूळ पुरुषाचं असणारं नाव. त्यांना रेणुका देवीचा साक्षात्कार झाला अशा प्रकारची कथा सांगितली जाते आणि त्याच्यानंतर मग ते प्रवास करीत करीत निघाले आणि ते मराठवाड्यामध्ये येऊन थांबले. विठा रेणुकानंदन हे नाव जे त्यांनी धारण केले, रेणुकानंदन असं नाव आहे, त्याचं कारण हे आहे की रेणुका मातेचा साक्षात्कार त्यांना झालेला होता. विठा रेणुकानंदन याच्यामधले दुसरे जे विठा रेणुकानंदन आहेत गादीवरती आलेले ते नाथ समकालीन होते की ज्यांचा आपण नाथ पंचकामध्ये उल्लेख करत असतो. नाथांची आणि त्यांची भेट झाली असं म्हटलं जातं. गोलटगावला आज जरी आपण गेलात तरी आपल्याला असं लक्षामध्ये येईल की 3.5 पीठे असणाऱ्या देवीचं असणारं संस्थान तिथं उभं आहे आणि त्याची स्थापना संत ज्ञानदेवांनी केलेली होती असं देखील आपल्याला म्हणता येतं. किंबहुना अशा प्रकारचे काही पुरावे सुद्धा आहेत. म्हणजे औरंगजेबांच्या समकालीन असणाऱ्या काही सनदा तिथे असणारे जे विठा रेणुकानंदन यांचे जे नंतरचे वंशज आहेत पुढे जे गादीवर आज जे हयात नाही ज्यांना मी भेटलो तर त्यांच्याकडे गेल्यानंतर काही सनदा सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. या सनदा जर समजा आपण पाहिल्या तर इथे तत्कालीन असणारी जी परिस्थिती होती त्याच्यावरती देखील प्रकाश पडतो. पण देवीचं असणारं पीठ मात्र आजही तिथे अस्तित्वामध्ये आहे. यांची रचना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध नाही. त्यांच्या नावावरचे अवघे 10 ते 15 घराण्यामध्ये म्हणजे 10 ते 15 साधारण अभंग त्यांच्या त्या सगळ्या रचनांमध्ये आपल्याला सापडतात. काही पदं त्यांच्या नावावरती आपल्याला सापडतात. एक मात्र 20 कडव्यांचा धावा आहे
आणि एक आरती मात्र त्यांच्या नावावरती आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. एक 21 कडव्यांचं उत्तर नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणाचं नाव उत्तर असं आहे. हे उत्तर नावाचं एक प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे. आणि रुक्मिणी स्वयंवर नावाचं लघुकाव्य सुद्धा या विठा रेणुकानंदनांच्या नावावर जरी समजा सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र मी सुद्धा प्रयत्न वैयक्तिक माझ्या पातळीवरती केलेले होते, पण ते उपलब्ध होऊ शकलेलं नाही. पण त्यांच्या नावावरती आहे हे मात्र सांगितलं जातं. त्यांनी केलेला जो धावा आहे त्या धाव्यामध्ये येणारी जी आर्तता आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये असणारा जो कवी आहे विठा रेणुकानंदनांमधला कवी, त्या कवीचं असणारं वेगळेपण आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. त्या पदरचनांमधून शिवशक्तीचं असणारं जे कोणतं ऐक्य आहे ते ऐक्याचं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या रचनेमध्ये सुद्धा नाथांप्रमाणेच सामाजिक भान प्रकट होतं असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि नाथांचा त्यांच्यावरती असणारा जो प्रभाव आहे तो प्रभाव सुद्धा लक्षामध्ये घ्यावा लागतो. मला नेहमी हे आश्चर्य वाटत आलेलं आहे की नाथांचा आणि प्रयत्न केला तर यांची खरंच किती वेळेला भेट झालेली असेल असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यांची भेट झाली किंवा नाही यांना कदाचित सज्जड पुरावा नसेल सुद्धा, पण त्याच्या बरोबरीला आम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की नाथांच्या असणाऱ्या रचना त्याच्यामध्ये असणारी समाजसन्मुखता आणि हे जे संत सत्पुरुष आहेत या संत सत्पुरुषांच्या लेखनामध्ये येत जाणारी समाजसन्मुखता यांचे धागे जर समजा जोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र नाथपंचकाचा नाथांचा आणि या संत सत्पुरुषांचा निश्चितपणानं संबंध होता हे आम्हाला सांगावंच लागतं. यानंतर मी ज्या एका महान व्यक्तीकडे महान विभूतीकडे किंवा नाथपंचकातील असणाऱ्या एका संत सत्पुरुषाकडे वळणार आहे त्यांचं नाव आहे सर्वज्ञ दासोपंत. सर्वज्ञ असा शब्दप्रयोग त्यांच्यासाठी म्हणून केला जातो. ज्यांना सर्व काही ज्ञात आहे ते जे आहे ते म्हणजे सर्वज्ञ. सर्वज्ञ हा शब्दप्रयोग महानुभाव पंथाचे प्रणेते महात्मा चक्रधर यांच्या संदर्भात सुद्धा केला जातो. त्यांनाही सर्वज्ञ असं म्हटलं जातं. आणि हे जे सर्वज्ञ असं संबोधलं जातं, सर्वज्ञात असणं ज्याला म्हटलं जातं त्याचा जिता जागता आविष्कार जर समजा बघायचा असेल तर तो आंबेजोगाईच्या असणाऱ्या संत सर्वज्ञ दासोपंत यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. नाथपंचकामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं स्थान जर समजा कोणाचं असेल तर ते दासोपंतांचं आहे. पंचकामध्ये असणारे ते एक अत्यंत महत्त्वाचे असणारे कवी आहेत. त्यांच्याविषयी बोलणं हे एका व्याख्यानामध्ये खरं म्हटलं तर शक्य नाही याची मला जाणीव आहे. पण एक ओझरता परिचयात्मक पातळीवरती असणारा त्यांच्या रचनेच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका कोणत्या प्रकारची होती हे लक्षात यावं हे मांडण्याचाच प्रयत्न मी फक्त करणार आहे. स्वतःच्या लेखनकृतीमधनं त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे हे आम्हाला विसरता येणार नाही. दासोपंतांनी दशोपनिषदांवरती संस्कृतमधनं भाष्य लिहिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही ललितांचं लेखन केलेलं आहे, काही भारुडं लिहिलेली आहेत, आरत्या लिहिलेल्या आहेत, त्यांनी काही स्तोत्र लिहिलेली आहेत, नामावल्या लिहिलेल्या आहेत, काही पद्य त्यांनी लिहिलेली आहेत. संगीतशास्त्रानुसार भक्ती वेदांतयुक्त अशा प्रकारच्या रचना सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. दासोपंतांचा हा जो साहित्य सागर आहे हा जर समजा बघितला तर भल्या भल्यांची छाती दडपल्याशिवाय राहणार नाही. मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रदीर्घ लेखनाची काव्य परंपरा अस्तित्वामध्ये होती याचा सज्जड पुरावा आज सुद्धा पासोडीच्या रूपाने आपल्याला आंबेजोगाईमध्ये उपलब्ध आहे. तो कुणालाही नाकारता येत नाही. फार वर्षापूर्वीचा एक अनुभव आहे जो अनुभव मी मुद्दामून आपल्याला सांगू इच्छितो. जे स्कूल मुंबईचं असणारं जे स्कूल ऑफ आर्ट्स ते जे आहे त्या स्कूलमध्ये असणारे एक प्राध्यापक, त्या प्राध्यापकांनी मला एक साधारण प्रश्न विचारला होता की आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या चित्रकलेच्या परंपरा आहेत आणि या चित्रकलेच्या ज्या परंपरा आहेत तर याचे काही दर्शन आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घडतं. जसं आपण वारली पेंटिंग म्हणतो, वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी गुहाचित्र आहेत आलमेलकरांची, ती जर समजा आपण बघण्याचा प्रयत्न केला तर असे काही पुरावे आपल्याला सापडतात. तसं मध्ययुगीन वाङ्मयामध्ये असे काही पुरावे आपल्याला सापडतात का या प्रश्नाचं देण्यासाठी म्हणून माझ्याकडे फक्त एकच उत्तर होतं आणि ते म्हणजे सर्वज्ञ दासोपंतांची पासोडी. हा पासोडी नावाचा जो ग्रंथ आहे
ज्याला मराठीचं महावस्त्र असं नशे पोहनेरकर यांनी संबोधलेलं आहे. या पासोडीचं असणारं वर्णन जर समजा आपण पाहिलं, ही प्रत्यक्ष पासोडी जर समजा आपण पाहिली आणि त्याच्यावरती असणारी जर समजा चित्रकला पाहिली, तर मध्ययुगीन कालखंडामध्ये केवळ लेखनच केलं जात नव्हतं, तर कलेचा असणारा जो कोणता आविष्कार आहे, हा आविष्कार किती प्रभावीपणानं केला जात होता, त्याचं असणारं ते एक उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. दासोपंत म्हणजे परमेश्वराप्रती असणारा अगाध असणारा दृढ भाव, त्यांची असणारी दृढनिष्ठा, स्वतःच्या लेखन सामर्थ्यावरती प्रचंड विश्वास असणारा हा संत सत्पुरुष होता. साहित्य निर्मिती हेच माझं जीवन सर्वस्व आहे, आपण असं मानतो अनेक वेळेला. अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा इंग्लंडमध्ये किंवा इंग्रजी वाङ्मयामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षामध्ये येईल की अनेक लोक असे आहेत की जे लोक लेखनावरती उदरनिर्वाह करतात. लेखन निर्मिती हेच त्यांचं जीवन सर्वस्व असतं. लेखन निर्मिती हे ज्यांचं जीवन सर्वस्व आहे असं म्हणणारा मध्ययुगीन कालखंडातला एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी म्हणजे सर्वज्ञ दासोपंत आहे. बहुजन समाजाला सन्मार्गाला लावण्याच्या दृष्टिकोनातनं आपली भूमिका त्यांनी त्यांच्या लेखनामधनं मांडलेली आहे. आणि प्रसंगी व्याकरण शुद्धता असेल, रसिकता असेल किंवा कुशलता असेल, यांची अजिबात पर्वा न बाळगता त्यांनी लेखन केलेलं आहे. दासोपंतांचे शब्द सांगतो आपल्याला म्हणजे लक्षामध्ये येईल. ग्रंथ केला अव्युत्पन्ने. आपण स्वतः अतिशय अव्युत्पन्न असणारे गृहस्थ आहोत आणि मी जे काही लेखन करतोय ते लेखन म्हणजे एका अव्युत्पन्न कवीनं केलेलं लेखन आहे, हे अतिशय नम्रपणाने दासोपंत सांगत होते. म्हणजे स्वतःला अव्युत्पन्न म्हणवणारा हा जो कवी आहे, हा कवी दशोपनिषदांचा असणारा भाष्यकार आहे, हे आम्हाला विसरता येणार नाही. त्यांच्या ठायी असणारा प्रांजळपणा, त्यांची असणारी जी प्रामाणिक भावना आहे, त्या भावनेपोटीच ते खरं म्हटलं तर स्वतःला अव्युत्पन्न असं म्हणवून घेतात. प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांचं वाङ्मय जे आहे ते भल्या भल्यांना सुद्धा चकित करून टाकतं. भक्त विजय, भक्त लीलामृत या ग्रंथांमध्ये महिपती बुवांना त्यांना दत्त अनुग्रही असं संबोधलेलं आहे. 1927ला रेव्हरंड जस्टिन ॲबट यांनी द पोएट सेन्स ऑफ महाराष्ट्र ह्या संत मालिकेच्या 4थ्या भागामध्ये दासोपंतांचं चरित्र आणि त्यांचं लेखन विषयक असणारी, त्यांच्या लेखनाच्या संदर्भामध्ये असणारी एक टीप इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आजही अहमदनगर महाविद्यालयामध्ये रेव्हरंड जस्टिन ॲबट यांचं हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि या पुस्तकामध्ये म्हणजे केवळ त्यांनी दासोपंतांविषयीच लिहिलं आहे असं नाहीये, महाराष्ट्रातल्या अनेक संतांच्या संदर्भामध्ये ह्या संतांचा असणारा जो विचार आहे, जो नैतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, तो ब्रिटिश लेखकांना, ब्रिटिश वाचकांपर्यंत सुद्धा गेला पाहिजे म्हणून त्यांनी हे अनुवाद केलेले आहेत. हे अनुवाद म्हणजे हा माझ्या अभ्यासाचा भाग असल्या कारणाने मी त्यावेळेला जस्टिन ॲबट यांचे ग्रंथ पाहिले. तसं पाहिलं तर हनुमदात्मक जे आहेत त्यांनी सुद्धा दासोपंतांचं चरित्र लिहिलेलं आहे. दासोपंतांचं सर्वच वेगळं आहे खरं. अनेक गोष्टी त्यांच्या अशा आहेत व्यक्तिमत्वातल्या की वेगळ्या आहेत. दत्तात्रेयांच्या उपासकांचे असणारे 3 संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतात. हे जे 3 संप्रदाय आहेत ते कोणते आहेत? पहिला संप्रदाय तो म्हणजे गुरु संप्रदाय आहे, दुसरा आहे तो अवधूत संप्रदाय आहे आणि तिसरा आहे तो आनंद संप्रदाय आहे. त्यांची घोषवाक्य सुद्धा त्याच प्रकारची आहेत. म्हणजे गुरु संप्रदायाचं घोषवाक्य आहे श्री गुरुदेव दत्त. अवधूत संप्रदायाचं असणारं जे घोषवाक्य आहे ते आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आनंद संप्रदायाचं आहे आनंद दे दत्तात्रेय देवदेव. आनंद संप्रदायाने दत्तात्रेयाचे 16 अवतार मानलेले आहेत आणि दासोपंतांनी आपल्या परंपरेमध्ये या आनंद संप्रदायाची असणारी जोपासना केली. त्याची उपासना पद्धती जी आहे आणि जी परंपरा आहे ती परंपरा बांधून दिलेली आहे. हा त्यांच्या खरं म्हटलं तर उपासना पद्धती आणि ही परंपरा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. कोणत्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारायच्या, कोणत्या पद्धतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला दासोपंत काही प्रमाणात निश्चितपणाने कळू शकतात. दासोपंतांची ग्रंथसंपदा तर विपुल आहे, म्हणजे त्याला तोड नाही खरं सांगायचं तर. गीतार्णव, गीतार्थबोध चंद्रिका,
प्रबोधोदय, पदार्णव, ग्रंथराज, उपनिषद भाष्ये ही संस्कृतमध्ये आहेत. पासोडी पंचीकरण ही दासोपंतांची महत्त्वपूर्ण असणारी ग्रंथसंपदा. जवळपास 2.25 लक्ष ओवी संख्या दासोपंतांच्या रचनेमध्ये आपल्याला सापडते. दासोपंतांचे हे ग्रंथ पूर्ण रूपामध्ये प्रकाशित नाहीत, हे आमचं दुर्दैव आहे. राजकीय दृष्ट्या कदाचित मराठवाडा अलग पडलेला असेल, त्यामुळे दासोपंत उपेक्षित राहिले असं सुद्धा म्हणायला जागा आहे. दासोपंतांच्या वाङ्मयाला आम्ही पुरेसा न्याय देऊ शकलेलो नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. दासोपंतांचं जे वाङ्मय आस्थागायत प्रकाशित झालेलं आहे ते केवळ आपल्याला मिळालेला वानोळा आहे. हा कृषीजन संस्कृतीतला शब्द आहे, वानोळा. म्हणजे आमच्या समोर दासोपंतांचं जे उपलब्ध किंवा प्रकाशित वाङ्मय आहे ते वाङ्मय म्हणजे केवळ आम्हाला मिळालेला वानोळा आहे. आणि प्रचंड मोठं असणारं दासोपंतांचं जे वाङ्मय आहे, औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचा एक प्रयत्नसुद्धा झालेला होता. वादकुलकर्णी सुधीर रसाळ यांनी एक भागसुद्धा दासोपंतांच्या निमित्ताने प्रकाशित केलेला आहे. पोहनेरकरांसारख्यांनी, वाके लेले यांच्यासारख्यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी सुद्धा काही वाङ्मय प्रकाशित केलेलं आहे. पोहनेरकरांची ललिताची पदं जी आहेत, ही ललिताची पदं सुद्धा मराठवाडा साहित्य परिषदेने प्रकाशित केलेली आहेत. पण हे सगळं जे आहे ते खूप वरवरचं आहे, हे खोलवरचं नाही आहे. जोपर्यंत आम्हाला खोलवर जाऊन दासोपंतांच्या लेखनाची तपासणी करता येणार नाही तोपर्यंत हा जो वाङ्मयाचा त्यांचा जो भाग आहे तो भाग मात्र अपूर्णच आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. जे मराठीमध्ये खरं तर अनेक गीता टीका लिहिल्या गेल्या, परंतु दासोपंतांची असणारी गीतार्णव ही सगळ्यात मोठी असणारी मराठीतली गीता टीका आहे. दासोपंतांनी केलेला जो विस्तार आहे गीता टीकेचा, तेवढा विस्तार अन्य कुणी देखील केलेला नाही, हे आम्हाला सांगावं लागेल. जवळपास 1.25 लक्ष ओवी संख्या असणारा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ आपण कसा लिहिला याच्या संदर्भातलं दासोपंतांचं असणारं जे एक विधान आहे ते विधान मी आपल्याला सांगू इच्छितो. स्वमती चालिला अर्थू. म्हणजे दासोपंत ज्या वेळेला हे सांगतायत त्यावेळेला ते कोणाचाही आधार घेत नाहीत. नाहीतर भाष्यकारात ते वाटपुसतू वगैरे असं म्हटलं जातं. दासोपंतांचं मात्र तसं नाहीये. हे जे त्यांचं मुख्य सूत्र आहे ते जर समजा पाहिलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की मला लेखन करायचंय ही लेखनाची स्वतंत्र जाणीव दासोपंतांच्या ठाई वसत होती. याचं प्रत्यंतर आम्हाला हा ग्रंथ वाचताना येतं. ही गीता टीका लिहिताना दासोपंतांच्या मनामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नाही आणि मुख्य म्हणजे ते कुणाचाही मागोवा घेत नाही. मगाशी मी उल्लेख केलेला होता, स्वानुभवची येथीचे प्रमाण. माझा जो अनुभव आहे तो अनुभव हाच इथं प्रमाण आहे. स्वानुभव हेची साधन म्हणजे मला असणारा जो स्वानुभव आहे तेच मला मिळालेलं साधन आहे. अन्यथा शास्त्र श्रवण तैसे हे नव्हे. कुठलं तरी शास्त्राचं श्रवण करायचं आणि मग मी लिहायचं, हे दासोपंतांनी केलेलं नाही. सर्वज्ञांचं असणारं जे मोठेपण आहे ते मोठेपण आपल्याला इथं सूचित झालेलं आहे, हे लक्षामध्ये येऊ शकतं. म्हणजे एखादा बुद्धिप्रामाण्यवादी ग्रंथकार लेखन करत असताना जसं स्वानुभव स्वतःच्या मनाला जे काही पटेल ते मांडण्याचा प्रयत्न करतो, ती जी बुद्धिप्रामाण्यवादी असणारी भूमिका आहे ती भूमिका मध्ययुगीन कालखंडामध्ये संत सर्वज्ञ दासोपंतांकडे सुद्धा होती असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि या एकनिष्ठ भक्तीचा पुरस्कार करीत लोकव्यवहाराचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवत आणि समाजाची दुरावस्था लक्षात घेत त्यांनी हे लेखन केलेलं आहे असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येतं. अनेकविध विषयांना कवेत घेणारा हा गीतार्णवासारखा ग्रंथ हे दासोपंतांचं असणारं लेखन सामर्थ्य आहे. त्यानंतरचा असणारा त्यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे गीतार्थबोध चंद्रिका. हा ग्रंथ जर समजा आपण पाहिला तर हा पुन्हा गीता टीकाचे आणि गीता टीका लिहिण्याचा दासोपंतांचा असणारा हा दुसरा प्रयत्न आहे. या ग्रंथाकडे त्या पद्धतीने आपल्याला बघावं लागतं. दासोपंतांचे शब्द असेत, मागा गीतार्णव रचिले. अर्णव म्हणजे समुद्र, मागा गीतार्णव रचिले ते समुद्रची होऊन गेले. म्हणजे मी गीतार्णवाची रचना केली,
ते इतकं लिहिलं गेलं की याच्यातनं काय निवडावं आणि काय निवडू नये असा प्रश्न म्हणजे समोर असणाऱ्या श्रोत्याला, वाचकाला, जाणकाराला पडला तर त्यात नवल नाही. मला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मग आता श्रोत्यांचा विचार करून मी या दुसऱ्या टीकेची निर्मिती करीत आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी बाळगलेली आहे असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. म्हणजे हे सगळं काही ज्या वेळेला ते करतात त्यावेळेला समाजाची असणारी जी मनोवृत्ती आहे त्याचे सुद्धा अनेकविध दाखले, हे सगळे दाखले देण्यासाठी म्हणून खरं तर तेवढा वेळ नाहीये, पण आपल्याला असं लक्षामध्ये येईल की वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले देत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवत आपल्याला ही सगळी मांडणी करायची आहे याची जाणीव त्यांच्या मनामध्ये होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे लेखन केलेलं आहे. खरं तर रचनेच्या दृष्टिकोनातनं म्हणजे या ग्रंथाकडे जर बघायचं असेल आपल्याला तर ते रचनेच्या दृष्टिकोनातनं बघावं लागतं. दासोपंतांनी या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, प्रारंभी त्यांनी गीतेचा एक श्लोक दिलेला आहे, त्या श्लोकावरती त्यांनी स्वतःच संस्कृतमध्ये भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्या पदांची फोड सुद्धा करून दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मराठीमध्ये ओबीबद्ध विवेचन केलेलं आहे. म्हणजे संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषा जाणणाऱ्या जाणकारांना एकाच वेळेला दोन्ही भाषेतून वाचन करण्याची संधी जर कोणी दिली असेल तर ती संत सर्वज्ञ दासोपंतांनी दिलेली आहे. दोन भिन्न भाषांच्या अभ्यासकांना, दोन भिन्न भाषांच्या जाणकारांना वेगळ्या पद्धतीने एखाद्या ग्रंथाची रचना कशी करता येऊ शकते हे दाखवून देण्याचं काम सुद्धा दासोपंतांनी केलेलं आहे. पोहनेरकरांनी याच्या संदर्भामध्ये, या ग्रंथाच्या संदर्भामध्ये एक विधान केलेलं आहे. ते विधान मात्र मला अतिशय महत्त्वाचं वाटतं की अतिशय बोलकी असणारी प्रतिक्रिया त्यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे, वेदांत लहरींचे प्रचंड तांडव गीतार्णवामध्ये आहे, गीतार्थभूत चंद्रिकेचा शीतल प्रकाश आहे, हे संस्कृत मराठीचे वाङ्मयीन चंद्रिका भोजन आहे. संस्कृत आणि मराठीचं असणारं चंद्रिका भोजन इतकं अप्रतिम पोहनेरकरांनी या संदर्भामध्ये जे विधान केलेलं आहे ते विधान अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यानंतरचा त्यांच्या एका ग्रंथाचा उल्लेख मला अपरिहार्य आहे, तो करावाच लागेल, तो म्हणजे पदार्णव. दासोपंतांचा पदार्णव हा 1.25 ओव्यांचा असला तरी त्याच्या आपल्याला फक्त 30,000 रचनाच उपलब्ध आहे असं म्हणावं लागतं. याच्या बाबतीत सुद्धा मी साशंक म्हणजे मला ते माहिती नाही. नाथांचा आणि दासोपंतांचा असणारा जो ऋणानुबंध आहे तो ऋणानुबंध आपल्याला इथं लक्षामध्ये येऊ शकतो. मराठी लोकवाङ्मयाची धारा जर समजा आपल्याला बघायची असेल म्हणजे आतापर्यंत आपण संस्कृत त्याच्यामध्ये असणारा विचार, तत्व, विवरण हा सगळा भाग बघितला, पण लोकवाङ्मयाची धारा ही दासोपंतांनी आपलीशी केलेली होती आणि नाथांची भारुडं आणि नाथांच्या गवळणी यांच्याशी साम्य दाखवता येईल अशा प्रकारच्या रचना या पदार्णवांमध्ये त्यांनी केलेल्या आहेत असं आपल्याला लक्षामध्ये येतं. पण नाथांनी ज्या रचना केल्या त्याला भारूड म्हटलं जातं आणि दासोपंतांनी ज्या रचना केल्या त्याला मात्र ललित म्हटलं जातं. पदार्णवामध्ये आपल्याला अशा अनेक ललित सुद्धा सापडतात. सोंग आणि संपादनी नावाचा जो एक प्रकार आहे हा रचना तंत्राचाच पुन्हा असणारा प्रकार आहे. सोंग संपादनी यांच्याशी संबंधित असणाऱ्या या रचना आहेत. म्हणजे जसं नाथांच्या रचना जर समजा आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला बाळ संतोष सापडेल, वासुदेव सापडेल, गवळण सापडेल, पिंगळा सापडेल, जंगम सापडेल, फुगडी सापडेल, टिपरी सापडेल किंवा फकीर सापडेल. अशाच पद्धतीच्या रचना दासोपंतांच्या पदार्णवामध्ये सुद्धा आलेल्या आहेत. या रचना अतिशय सडेतोड आहेत. खरं सांगायचं तर नाथांपेक्षा काकणभर का होईना जास्त स्पष्ट वक्तेपणा जर समजा कोणामध्ये असेल तर तो दासोपंतांमध्ये आहे, हे आम्हाला विसरता येत नाही. म्हणजे त्यांनी केवळ मराठीतच रचना केल्यात असं नाही, त्यांनी केवळ संस्कृतमध्येच रचना केल्यात असं नाहीये, त्यांच्या हिंदीमध्ये सुद्धा रचना आहेत. चोपदार नावाची त्यांची एक रचना आहे. ही रचना सांगतो आपल्याला म्हणजे आपल्याला लक्षामध्ये जिसने जंग की जुगत पाही वह सिपाही घोड़े सवार, सोहम सुमरन का भाला मन मैदान संभाला, मन मैदान संभाला, आप पराई की जगह घोड़े दौड़ करना, दिल की कमान चढ़ाना, बिन हथियार मारना, जहां मारे वहां दुधड़, ऐसा दिगंबर का मैं सिपाही. आता ज्या वेळेला दासोपंत असं लिहितात ना, हे लिहिणं त्यांचं बघितल्यानंतर नाथांपेक्षा देखील ते अधिक परखड आहेत असं म्हणण्याचा मोह माझ्यासारख्या एखाद्या सामान्य अभ्यासकाला झाला तर त्यात काही नवल वाटण्याचं कारण नाही आहे.
मी दासोपंतांचा सगळा विचार करत असताना भाषेच्या अनुषंगानं विशेषतः विचार केला. भाषा या एका निकषावरती आपल्याला दासोपंतांचं वेगळेपण सिद्ध करता येतं. परप्रांतीय भाषेचा प्रभाव पचवायचा आणि मग रचना करायची ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. तुम्हाला संस्कृत येतं मान्य, मराठी तुमची मातृभाषा हे मान्य, हिंदीचा तुमचा संपर्क आलेला होता हे मान्य, पण शेजारच्या प्रांतामध्ये असणारी तेलुगू असेल, शेजारच्या प्रांतामध्ये असणारी कन्नड सारखी भाषा असेल, यांचाही उपयोग ज्या वेळेला दासोपंत आपल्या रचनेमध्ये करतात त्यावेळेला भाषेच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा आकस ज्यांच्या मनामध्ये नाही असे असणारे एक संत कवी म्हणून आपल्याला दासोपंतांचा विचार करावा लागतो. उदाहरण सांगतो एक. त्रिविध तापमुभादी चिद्घनमु परमभयमु अपरंपारा ఏమి చేదు ఎక్కడ పోదు చూడేనే శ్రీ దత్తు కాలమొక్కినే యయమ్మ దాసానే సకుండ దిగంబర చంద్रचूडा पोया निगुडा निचुप्पबेडा. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की पुरंदरदासाची असणारी कानडी आणि तिकन्नाची असणारी तेलंगी यांचं संमिश्रण जर कुठे आपल्याला पाहायला मिळतं तर ते संत सर्वज्ञ दासोपंतांच्या रचनेमध्ये पाहायला मिळतं. अन्य भाषांशी असणारा जो संपर्क आहे हा अन्य भाषांशी असणारा जो संपर्क आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणारा संपर्क आहे. आमच्याकडे भाषेचे एकमेकांविषयीचे द्वेष आहेत. म्हणजे मराठी आणि कानडी यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मारामारी आहेत, भाषिक संघर्ष आहेत आमच्याकडे. या भाषिक संघर्षाला आपल्या रचनेतनं उत्तर देण्याचं काम कोणी केलं असेल तर संत सर्वज्ञ दासोपंतांनी केलेलं आहे असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येऊ शकतं. म्हणजे ही बहुभाषिकता जी आहे ती बहुभाषिकता लक्षात घेऊन ज्या वेळेला बहुजनात मिसळलेला एक भगवत भक्त म्हणून आम्ही दासोपंतांकडे बघतो त्यावेळेला दासोपंतांचं वेगळेपण आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. दासोपंत हे मराठीमध्ये असणारे श्रेष्ठ पदरचनाकार आहेत. त्यांच्या संगीत साधनेविषयी स्वतंत्रपणाने बोलावं लागेल. तो इतक्या तुटपुंज्या पद्धतीने मांडण्याचा विषय नाही. असंख्य रागांचा वापर करीत त्यांनी केलेल्या ज्या रचना आहेत या रचना आणि त्यातलं वैविध्याचं समजा आपण लक्षात घेतलं तर ते महत्त्वाचं ठरू शकतं. पासोडीविषयी मी सुरुवातीलाच बोललेलो आहे, त्याच्याविषयी मी अधिक काही बोलू इच्छित नाही. पण दासोपंतांकडे असणारं जे लेखन वैविध्य आहे ते लेखन वैविध्य मराठीतला क्वचितच अपवादात्मक असणारा एखादा संत कवी आपल्याला सापडेल. नाथ त्यापैकी एक आहेत हे निश्चित. नाथांनी देखील विपुल रचना केलेली आहे, दासोपंतांनी देखील विपुल रचना केलेली आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. पण दासोपंतांची असणारी एक स्वतंत्र वाट आहे, नाथांची असणारी एक स्वतंत्र वाट आहे. पण या दोन्ही वाटेच्या मध्यभागी जर कोण उभा असेल तर तो महाराष्ट्रामध्ये असणारा सर्वसामान्य माणूस आहे. म्हणजे नाथपंचकामध्ये असणारे हे सगळे संत सत्पुरुष यांचं आणि समाजाचं असणारं जे नातं आहे हे नातं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अगदी शेवटच्या टप्प्यावरती अगदी थोडक्यात फक्त मी विवेचन करतो. मला माहिती आहे की माझी वेळ संपून गेलेली आहे, मला थोडासा उशीर झालेला होता. ज्या नाथांच्या नावानं हे नाथपंचक ओळखलं जातं ते जे संत एकनाथ आहेत ते ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं काही लेखन करत होते ते करत असताना त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या भावना होत्या या भावना लोकसन्मुखतेकडे वळणाऱ्या होत्या. नाथांच्या रचना तिपेडी रचना आहेत. तिपेडी रचना म्हणजे तरी काय तर त्यांनी जे विद्वान आहेत, जे जाणकार आहेत अशा लोकांसाठी म्हणून ज्या रचना केल्या ते म्हणजे त्यांचं असणारे भाष्य ग्रंथ आहेत. म्हणजे चतुश्लोकी भागवत असेल किंवा एकनाथी भागवत असेल या रचना जर समजा पाहिल्या तर या जाणकारांसाठी म्हणून असणाऱ्या रचना आहेत. त्यांनी दुसऱ्या पद्धतीने जी रचना केलेली आहे ती कथा विनोदाच्या अंगाने जाणारी. लोकनिवती कथा विनोदे हे नाथांचंच असणारं सूत्र आहे. आणि लोकांना काय आवडतं तर लोकांना कथा विनोद आवडतात. म्हणजे मध्यमवर्गीय असणारा जो कोणता माणूस आहे ज्याला रंजन फक्त आवडतं त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलेलं आहे, त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. हे लिहित असताना त्यांची परमार्थपर भावना जी आहे ती कुठेही कमी होत नाही. समाज निरीक्षण जे आहे त्या ग्रंथांमधनं प्रकट झालेलं ते कुठेही कमी पडत नाही. परंतु याच्यामधनं लोकांचं मनोरंजन पण होतं आणि प्रबोधन पण होतं. आणि नाथांचा तिसरा टप्पा जो आहे म्हणजे तिपेडी रचनेमधला तिसरी पेढ. तिपेडी म्हणजे खरं म्हटलं तर हे स्त्रीचे असणारी जी वेणी आहे, वेणीला 3 पेढं असतात.
त्याच्यापैकी असणारी ही तिसरी पेढ. या तिसऱ्या पेढेमध्ये सर्वसामान्य असणारा जो माणूस आहे त्याच्याच शब्दामध्ये जर समजा आपण बोललो तर त्याला ते कळू शकतं. ही जाणीव नाथांकडे होती, ही जाणीव दासोपंतांकडे होती, ही रामा जनार्दनांकडे होती, ही जनी जनार्दनांकडे होती, ही विठा रेणुकानंदांकडे होती. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की ज्यांची उपासना दैवत भिन्न आहेत, हे रेणुका मातेचे भक्त आहेत, कोणी शंकराचे भक्त आहेत, कोणी आणखीन कोणाचे भक्त आहेत, कोणी दत्त सांप्रदायिक आहेत. आणि हे सगळं असून सुद्धा नाथपंचक म्हणून हे सगळेच्या सगळे एकत्रित आहेत. कारण ज्यांना बांधून ठेवणारा दुवा जर समजा कोणता असेल तर तो समाजसन्मुखतेचा आहे, तो लोकसन्मुखतेचा आहे, असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे नाथांनी गृहस्थाश्रमाचा गौरव केला हे आम्हाला विसरता येत नाही. नाथांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला जवळ घेतलं हे आम्हाला विसरता येत नाही. आणि स्वतःची असणारी जी मराठी आहे, संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली, संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी, मा प्राकृती काय उणीवी. म्हणजे तुम्ही जर संस्कृतमध्ये रचना केल्या तर तुम्ही महाकवी, आणि मी जर प्राकृतमध्ये रचना केली तर मी मात्र कोणीच नाही. हा खरा सवाल नाथ ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला मराठी माणसांचं आणि नाथांचं असणारं जे आत्मीयतेचं नातं आहे, ते आत्मीयतेचं नातं अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. एकूण जर समजा आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की उच्च नीच काही नेणे भगवंत, असं जे म्हटलं जातं ती भूमिका या सगळ्या नाथपंचकाच्या रचनांमधनं प्रकट झालेली आहे असं म्हणावं लागतं. या सगळ्या लोकांचा असणारा जो काल आहे, संत सत्पुरुषांचा असणारा जो कोणता कालखंड आहे, हा कालखंड लक्षात घेऊन आपल्याला त्यांचं मूल्यमापन करावं लागतं. आणि हे मूल्यमापन केल्यानंतरही आपल्याला असं लक्षामध्ये येतं की नाथपंचकाला आम्ही खरंच पुरेसा न्याय दिलेला आहे काय. आम्ही नाथांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला आम्ही बाकीच्या अन्यांवरती अन्याय तर करत नाही ना, अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होते. त्या संत सत्पुरुषांना याच्याविषयी काहीच वाटणार नाही. तुम्ही माझं कौतुक केलं नाही म्हणून ते कधी काही आपल्याला म्हणणार सुद्धा नाही आहेत. परंतु त्यांची जी मनोभूमिका आहे, ही मनोभूमिका कशी महत्त्वाची होती आणि समाजधारणेसाठी म्हणून ती कशी अत्यंत आवश्यक होती, हे सांगण्याचं प्रत्यक्ष काम जर कोणी केलं असेल तर ते या नाथपंचकांनी केलेलं आहे. या नाथपंचकाच्या निमित्तानं एक दोन शब्द आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला प्रतिष्ठाननं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्या प्रतिष्ठानच्या सर्व असणारे धर्माधिकारी सर, माझे मित्र विद्यासागर पाटंगणकर सर यांची रजा घेतो. नमस्कार.